बसतं का तुला? नको, तुला खेळायला पाहिजे. हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण मस्त मजेत, हेल्दी आणि हॅप्पी असाल. तर आज सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला घेतलेले आहे. तर आज माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील. वेळ न घालवता डायरेक्टली व्हिडिओकडे वळूयात. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या सकाळची सुरुवात तशी नेहमीपेक्षा जरा लवकरच झाली होती, कारण आज मला पापड बनवायचे होते. तर त्यासाठी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेचच भाजी शिजायला टाकली, कारण टिफिनसुद्धा बनवायचा होता मिस्टरांचा. आणि भाजी शिजूपर्यंत मी इकडे पापडासाठीचं जे पीठ आहे ते मळून घेतलं, जेणेकरून 12 वाजेपर्यंत 5-6 तास छान मुरेल आणि त्यानंतर मग आपल्याला पापड करायला सोपं जाईल. काही जण रात्रीच पीठ मळून ठेवतात आणि सकाळी उठल्याच्या नंतर त्याला ठेचून त्याच्या लाट्या वगैरे बनवून ठेवतात. पण मी म्हटलं की सकाळी लवकर उठून मी पीठ मळून ठेवलं ना तर 12 वाजेपर्यंत छान मुरेल 5-6 तास. कारण इतक्या लवकर मला करायचं सुद्धा नव्हतं, कारण आदू लहान असल्यामुळे एकटीला एवढं सगळं लवकर करणं पॉसिबल सुद्धा होणार नव्हतं. तर यावेळी पहिल्यांदाच पापड बनवलेले आहेत आणि बऱ्यापैकी जमलेले सुद्धा आहेत. तर त्याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ घेऊन येईलच. तर हे पीठ मळेपर्यंत माझी भाजी सुद्धा शिजून झालेली आहे आणि आता आदू सुद्धा उठलेली आहे. पाण्याचा सुद्धा टायमिंग झालेला आहे. मी ते चपातीचं पीठ मळून घेईपर्यंत आदू तिच्या पप्पांजवळ बसलेली होती. काही कामांची खूप गडबड असते आणि त्यातच आता पाण्याचा तुटवडा असल्यामुळे सकाळी एक टाईमच पाणी सोडतात, त्यामुळे ते सुद्धा भरून घ्यावं लागतं. आणि त्यामध्ये साधूसुद्धा उठली ना तर मग सगळं काही एकत्रच येतं, सगळं गडबड गोंधळ उडतो. तर आता पीठ मळेपर्यंत पाणी आलं होतं. तर मग हात धुवून घेतले आणि पाणी भरून घेतलं. पण तोपर्यंत माझं बाळ अगदी शांतपणे बसलं होतं, गुड गर्ल सारखं. काय करायला? ब्रश करती तू? दात आहेत का तुला? दात आहे? काय झालं? काय देऊ? अभ्यास झाला का तुझा? अभ्यास झाला? पायावरती तिथे इथे पायावर अभ्यास केला? देऊ का? ब्रश झाला ना? आता पाणी वगैरे भरून घेतलेलं होतं. भाजीला फोडणी द्यायची बाकी होती, पण आदू काही कडेवरून उतरत नव्हती. तर तिला असं किचन ओट्यावरती उभट केलं आणि त्यानंतर मग भाजीची तयारी करून घेतली. आज भोपळ्याची भाजी करायची होती, त्यामुळे मग मी आधी भोपळा आणि मुगाची डाळ थोडीशी शिजून घेतली आणि त्यानंतर मग भाजीला वरतून फोडणी दिलेली आहे. सकाळी लवकर उठलं ना तर खूप प्रसन्न वाटतं आणि कामेसुद्धा लवकर होतात. पण माझं हे कार्टूनमध्येच असं उठतं ना तर मग कामे सोडून तिलाच घेत बसावं लागतं. तर कधी मग थोडीशी चिडचिड होते. पण काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि सकाळचं वातावरण हे अगदी प्रसन्न, हेल्दी आणि सकारात्मक असं असतं. आणि सकाळीच कुठे चिडचिड करायची, म्हणून असा मी एक ऑप्शन शोधून काढलेला आहे. आदू झोपलेली असेल तर कामे लवकर होऊन जातात, पण ती जर जागी असेल ना तर माझं आवरेपर्यंत हे तिला घेऊन बसतात आणि त्यानंतर मग त्यांचं सुद्धा ऑफिसचं आवरूपर्यंत मग मी तिला घेऊन माझी कामे करत असते. आणि एवढूसा तो निरागस जीव मागून मागतो तरी काय, आपलं थोडंसं हा टेन्शन तर मागत असतो आणि बस एवढ्यातच माझं बाळ खुश होऊन जातं. फक्त तिला घेऊन काम करताना थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं. सुरुवातीला वाटायचं की हे सर्व माझ्याबरोबरच का होतंय, माझ्याच लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स का आहेत, किंवा माझं बाळ एवढा हट्टीपणा का करतंय. पण एक दिवस सहज वाचन करताना असं वाचनात आलं की ज्या नकारात्मक भावना असतात त्या नकोशा वाटणाऱ्या पाहुण्यांसारख्या असतात.
तर ते आपल्या दाराशी येऊन उभ्या तर राहतात, पण त्यांना आत घ्यायचं आहे की नाही हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड असतं. तेव्हापासूनच आवर्जून पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करत असते आणि सकाळी चिडचिड नको व्हायला म्हणून रात्रीची कामे रात्रीच करून घेते. सगळी भांडी वगैरे घासून किचन पूर्ण क्लीन करून घेते. बोलता बोलता इकडे माझी भाजी फोडणी देऊन झालेली आहे आणि फोडणीचा चांगलाच ठसका आदूला इकडे लागलेला आहे. तर इथे ना आता आदूची मज्जा बघा कशी करते. शिंक आली आणि त्यानंतर लगेचच बाळ माझ्या जवळ येऊन बसलेलं आहे आणि पी घेते माझी. आता भाजी तर झाली होती, 4-5 चपात्या तेवढ्या करायच्या राहिलेल्या होत्या. आता यांचं आवरलेलं होतं. त्यानंतर लगेच ती आदू तिच्या पप्पांकडे गेली आणि मी माझ्या चपात्या करायला घेतल्या. तर आता एव्हाना पीठ छान असं मुरलेलं होतं. पटपट चपात्या करून घेतल्या. तर तुमचीसुद्धा सकाळी अशीच कामाची गडबड चालते का ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कमेंटमध्ये एक स्माईल जरूर पाठवा. आदू थोडी लहान असल्यामुळे डेली ब्लॉग्स करणं तर काय पॉसिबल होत नाही, पण तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की ट्राय करेल. तर आता चपात्यासुद्धा बनवून झालेल्या आहेत माझ्या. तर सगळ्या चपात्या मी एकदाच करून घेते डब्याच्या आधी आणि त्यानंतर वेगळ्या असं काय करत नाही, सकाळी एकदाच करून घेते. त्यानंतर किचन ओटा वगैरे थोडासा क्लीन केला आणि लगेचच चहा बनवायला ठेवला आणि चहा पिल्याच्या नंतर अगदी रिफ्रेश वाटतं. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेचच ह्यांना नाश्ता देते. नाश्ता म्हणजे जेवायला जे काय बनवलेलं आहे त्यापैकीच नाश्ता असतो. आणि नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग चहा होतो. तर या तुम्ही पण चहा प्यायला. चावी चावी आहे का ती? ही आहे चावी. ही बाय करते पप्पाला. बसती का? अरे बापरे. तेच बसतं का तुला? बसली आता. हॉर्न वाजवा. चावी बसली बरं गालीची. आणलंच का फुल? कुठून आणलं? वाव. बाय कर बाय. गेले पप्पा. दे फुल आणलं तू अजून? बघू मला बघू ना कसं फुल आणलं. वाव. काय करायची? कुठं लावायची? केशाला लावायचे का असे? वाव छान दिसते केशाला ना. तुझ्या केशांना अशाला. अच्छा माझ्या लो असं नको का? असे नको, तुला खेळायला पाहिजे. काय ते? फू आहे. येतो का वास? वास येतो फूचा? येतो. कशा येतो? तर आताच हे गेलेले आहेत.
त्यानंतर मग पूर्ण घर झाडून वगैरे काढलं. तसं तर सकाळी किचन झाडलेलं राहतं, पण तरी पण खूप नंतर पसारा वगैरे होतो. घरात लहान बाळ असल्याच्या नंतर कसं होतं तुम्हाला तर माहितीच असेल. तर पूर्ण नंतर बेडरूम, किचन, हॉल सर्व काय झाडून काढलं. आणि आता कपडे धुवायचे बाकी आहेत. आज काही जास्ती कपडे नाहीत, कालच खूप सारे कपडे धुतलेले, त्यामुळे आज जास्ती काही ठेवलेलं नाही आहे. कारण आज आपल्याला पापड करायचे आहेत, उडदाच्या डाळीचे पापड करायचे आहेत. त्यामुळे म्हटलं की आज पटकन आवरून घेऊयात. भांडी झालेली आहेत, झाडू वगैरे मारून झालेला आहे. पोचासुद्धा थोडासा उशिराने मारेल किंवा अजून रांगोळ घालायची आहे आणि कपडे धुवायचे एवढंच बाकी आहे. तर थोडासे रेस्ट करते 5-10 मिनिट आणि त्यानंतर मग परत कामाला लागते. आणि आदू बघा, आदूचा खेळ चाललाय. काठी घेतली आणि आजीबाई झाली आदू. कशी चालली बघा आजीबाई आजीबाई आजीबाई. चला तर मग भेटते 5 मिनिटात. बाय बाय कर. आता आदूला आंघोळ घातलेली आहे आणि बघा नवरी 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 बाई काय करते तू. चला आवरते. तिचं तयार झालेली आहे आता मस्त. कशी आदू आदू कपडे धुवायचे बाकी आहेत. पटकन कपडे धुते. आणि आलू बघा इकडे खेळत बसलेली आहे. ही ना कोणत्या गोष्टीसोबत अशी गुंतून बसते. पण मी ज्यावेळेस काम करत असते ना त्यावेळेसच तिला नेमकं काय होते माहिती नाही. अशी मी जरा निवांत बसलेली असले कधी दिसले ना तर ती खेळत बसते. पण मी जर काम करत असले ना तर खूप त्रास देते. तर आता हिला असंच काहीतरी करून गुंतवावं लागेल आणि मग पटकन कपडे धुवून घ्यावे लागते. तर आत्ताच माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि कपडे सुकवायला बाहेर टाकायला गेले होते. तर दारावरती अशी फ्रेश भाजी आली होती. तर गावरान, गवार, टोमॅटो वगैरे घेतलेली आहेत. म्हणजे माझं भाजीचं काम सुद्धा झालेलं आहे. त्याला बाजारात गेले नव्हते त्यामुळे आता भाजीचा खूप प्रॉब्लेम झाला होता. पण आज आता दारावरती आली त्यामुळे 1-2 दिवसाचं तरी टेन्शन मिटलेलं आहे. आणि बाकीची कामे तर आवरलेली आहे. पण आज पापड करायचे आहेत उडदाचे, त्यामुळे मग त्याचं काम बाकी आहे. त्याच्यामुळेच आज लवकर सर्व काही आवरून घेतलेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. आदू इकडे बघ, इकडे बघ, बाय करा.